पुणेमध्ये एक असा ब्रँड आहे ज्याचं नाव ऐकताच लोकांच्या तोंडाला पाणी सुटतं. गणपती असो, दिवाळी असो किंवा घरात कोणाचं स्पेशल मोमेंट असो, एक नाव पुणेकरांच्या डोक्यात लगेच येतं, काका हलवाई. एका छोट्या मिठाई दुकानापासून सुरू झालेला हा बिझनेस आज पुण्याच्या कल्चरचा एक भाग बनला आहे. ना बॉलिवूड सेलिब्रिटीज, ना मॅसिव्ह ऍडव्हर्टायझिंग, पण टेस्ट, ट्रॅडिशन आणि ट्रस्ट वापरून एका फॅमिली बिझनेसने 100 वर्षांपेक्षा जास्त काळ मार्केटमध्ये स्वतःचं एम्पायर उभं केलं. वेलकम टू बिझनेस केस स्टडी सिरीज एपिसोड 18. मी साईराज आणि आज आपण जाणून घेणार आहोत पुण्याच्या लेजेंडरी ब्रँड काका हलवाईची कंप्लीट बिझनेस स्टोरी. 1900च्या आसपास पुण्यामध्ये मिठाईची डिमांड खूप होती, पण क्वालिटी मेंटेन करणारे ब्रँड्स फार कमी होते. लोकांना टेस्टी स्वीट्स मिळायच्या, पण हायजीन आणि कन्सिस्टन्सीची गॅरंटी नव्हती. याच मार्केटमध्ये एका कुटुंबाला एक मॅसिव्ह अपॉर्च्युनिटी दिसली. मोरप्पादादा गाडवे यांनी बुधवार पेठमध्ये एक छोटंसं मिठाई दुकान सुरू केलं आणि हळूहळू जन्म झाला काका हलवाई या नावाचा. सुरुवातीला बिझनेस खूप छोटा होता, पण एक गोष्ट जबरदस्त होती, टेस्टची कन्सिस्टन्सी. कस्टमर्स एकदा स्वीट्स खायचे आणि पुन्हा परत यायचे. त्या काळात ऍडव्हर्टायझिंग नव्हती, इंस्टाग्राम नव्हतं, फेसबुक नव्हतं, पण लोक स्वतःच ब्रँडची मार्केटिंग करू लागले. वर्ड ऑफ माउथने काका हलवाई हळूहळू पुणेमध्ये फेमस होऊ लागला. कंपनीने ट्रॅडिशनल महाराष्ट्रीयन स्वीट्सवर फोकस केला. मोदक, भाकरवडी, पेढा, लाडू, श्रीखंड आणि प्रत्येक प्रोडक्टमध्ये घरगुती टेस्ट मेंटेन करण्याचा प्रयत्न केला. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे गणपती सीझनमध्ये काका हलवाई बाहेर लोकांच्या मोठ्या रांगा लागतात, कारण अनेक पुणेकरांसाठी गणपती आणि काका हलवाई हे इमोशनल कनेक्शन बनलं आहे. 1970 नंतर कंपनीने एक्सपेन्शन सुरू केलं, नवीन ब्रांचेस उघडल्या, पॅकेजिंग मॉडर्न केलं आणि स्नॅक्स कॅटेगरीमध्ये पण एंट्री घेतली. पण त्यांनी एक गोष्ट कधी बदलली नाही, ट्रॅडिशनल आयडेंटिटी. बाकी ब्रँड्स मॉडर्न स्वीट्स बनवत होते, पण काका हलवाई मराठी फूड इमोशन विकत होता आणि हीच त्यांची बिगेस्ट स्ट्रेंथ बनली. आज ब्रँड पुणेमध्ये आयकॉनिक स्टेटस मिळवून बसला आहे. टुरिस्ट पण पुणेमध्ये आल्यावर काका हलवाईला भेट हे मस्ट डू मानतात. पण सक्सेस सोबत प्रॉब्लेम्स पण आल्या. मार्केटमध्ये चितळे बंधू, प्रदीप स्वीट्स आणि काही कस्टमर्सने क्वालिटी कन्सिस्टन्सीवर कंप्लेंट्स पण केल्या, कारण मल्टिपल आउटलेट्स मॅनेज करणं कठीण होत गेलं. त्यासोबत फेक नेमिंग प्रॉब्लेम पण वाढला, कारण मार्केटमध्ये सिमिलर नावाच्या शॉप दिसू लागल्या. पण डेस्पाइट कॉम्पिटिशन, काका हलवाई अजून पुण्याच्या नॉस्टॅल्जियाचा भाग आहे. आज काका हलवाईची स्टोरी आपल्याला एक पॉवरफुल लेसन शिकवते. जर तुमच्या बिझनेसमध्ये टेस्ट सोबत इमोशन असेल तर कस्टमर फक्त प्रोडक्ट विकत घेत नाही, ते मेमोरीज विकत घेतात. कारण काही ब्रँड्स मार्केटमध्ये फेमस होतात, पण काही ब्रँड्स शहराच्या इतिहासाचा भाग बनतात. तर कशी वाटली तुम्हाला ही स्टोरी आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि बिझनेसवाल्याला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.